नमस्ते. जय श्रीकृष्ण. दंडवत प्रणाम सगळ्यांना. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. स्वस्थ रहा, मस्त रहा. तर आपण सगळ्यांचं स्वागत करूया आपल्या नाथ संस्कृतीचा ह्या चॅनलवर. सर्वांचं स्वागत. तर आपण ह्या चॅनलवर श्रीमद भगवद्गीता शिकतो आणि इतरही काही संस्कृत श्लोक शिकतो. हे आपल्याला माहितीच आहे, सांगायची गरज नाही. पण असं वाटतं पुन्हा तीनदा सांगावं, लक्षात असतंय किंवा नसतंय, कारण एकच व्हिडिओ नसतो ना आपला. त्याच्यामुळं आपल्याला सगळ्यांचे व्हिडिओ बघायचे असतात. सगळ्यांचे व्हिडिओ आपण बघतो. सगळे व्हिडिओ आपल्याला जे आवडतील ते व्हिडिओ आपण बघतो. त्याच्यामुळं हे पुन्हा एकदा सांगत आहे की आपल्या चॅनलवर आपण भगवद्गीता, प्रामुख्याने भगवद्गीता आणि त्याच्याबरोबर इतरही संस्कृत श्लोक शिकण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण भगवद्गीता सुरू केलेली आहे आपल्या चॅनलवर आणि भगवद्गीतेचे आपण 2 अध्याय, प्रत्येक व्हिडिओमध्ये 2 श्लोक ह्याप्रमाणे आपण 2 अध्याय संपवलेले आहे आणि 3रा अध्याय आपण सुरू केलेला आहे. तर 3ऱ्या अध्यायाचे पण आपले 4 श्लोक झाले. आज आपण 5वा आणि 6वा श्लोक बघूया. घेऊया आपण 6वा श्लोक, 5वा आणि 6वा. 5वा श्लोक, गीतेचं पुस्तक समोर ठेवा, भगवद्गीता समोर ठेवा. आणि मला माहिती आहे माझ्या ज्या पण बहीण भावांना शिकायची इच्छा आहे भगवद्गीता, ते बरोबर ऐकणार आणि बघणार आणि शिकणारसुद्धा. तर पुस्तक समोर ठेवा, बोटवळीवर ठेवा, कान व्हिडिओकडे ठेवा आणि आपण 5वा श्लोक 3ऱ्या अध्यायातला शिकायला सुरुवात करूया. नहि कश्चित क्षणमपि, नहि कश्चित क्षणमपि, नहि कश्चित क्षणमपि, नहि कश्चित क्षणमपि, नहि कश्चित. मुद्दाम 2-4 वेळेस सांगते मी, त्याच्यामुळं पटकन शब्द लक्षात बसतो आणि तोंडातही बसतो. नहि कश्चित क्षणमपि, नहि कश्चित क्षणमपि, जातु तिष्ठत्य कर्मकृत, जातु तिष्ठत्य कर्मकृत, जातु तिष्ठत्य कर्मकृत, नहि कश्चित क्षणमपि, जातु तिष्ठत्य कर्मकृत, नहि कश्चित क्षणमपि, जातु तिष्ठत्य कर्मकृत, नहि कश्चित क्षणमपि, जातु तिष्ठत्य कर्मकृत. कार्यते ह्यवश्यः कर्म, कार्यते ह्यवश्यः कर्म, कार्यते ह्यवश्यः कर्म, कार्यते ह्यवश्यः कर्म. सर्वः प्रकृती जैर्गुणे, सर्वः प्रकृती जैर्गुणेः, सर्वः प्रकृतिः जैर्गुणेः, सर्वः प्रकृती जैर्गुणेः. नहि कश्चित् क्षणमपि, जातु तिष्ठत्य कर्मकृत, कार्यते ह्यवश्यः कर्म, सर्वः प्रकृती जैर्गुणेः. ज्यावेळेस 2 अनुस्वार किंवा 2 टिंब असतात पुढं, त्यावेळेस आपण ह असा उच्चार त्याचा करतो. कार्यते ह्यवश्यः कर्म, सर्वः प्रकृती जैर्गुणेः. हा झाला आपला 5वा श्लोक. आता पुढचा घेऊया 6वा श्लोक. कर्मेंद्रियाणि संयम्य, कर्मेंद्रियाणि संयम्य, कर्मेंद्रियाणि संयम्य, य आस्ते मनसा स्मरन्, य आस्ते मनसा स्मरन्, कर्मेंद्रियाणि संयम्य, य आस्ते मनसा स्मरन्, कर्मेंद्रियाणि संयम्य, य आस्ते मनसा स्मरन्, कर्मेंद्रियाणि संयम्य, य आस्ते मनसा स्मरन्. इंद्रियार्थान्, इंद्रियार्थान् विमूढात्मा, इंद्रियार्थान् विमूढात्मा, इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते, मिथ्याचारः स उच्यते, मिथ्याचारः स उच्यते. इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. कर्मेंद्रियाणि संयम्य, य आस्ते मनसा स्मरन्, इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. आपण आता पूर्ण पहिल्यापासून घेऊया आणि मग पुढच्या व्हिडिओपासून आपण
मागचे 2 आणि आजचे 2 असे 4 श्लोक आपण रिपीट करणार आहोत. आजच्या दिवस आपण सुरुवात केल्यापासून आपण परत रिपीट केलीच नाही. त्याच्यामुळे आज आपल्याला पूर्ण पहिल्यापासून रिपीट करायचे आणि मग पुढच्या वेळेसपासून आपण सोडत जाणार आहोत आणि पुढचे नवीन घेत चालणार आहोत. तर सुरू करूया आपण 3रा अध्याय. ओम श्री परमात्मने नमः. अथ 3योऽध्यायः. अर्जुन उवाच. जायसी चेत् कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसि केशव. व्यामिश्रेणैव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे. तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोऽहमाप्नुयाम्. श्रीभगवानुवाच. लोकेऽस्मिन् विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ. ज्ञानयोगेन साङ्ख्याणां कर्मयोगेन योगिनां. न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते. न च सन्न्यासनादेव सिद्धिं समधिगच्छति. न हि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत्. कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणे. कर्मेन्द्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन्. इंद्रियार्थान् विमूढात्मा मिथ्याचार स उच्यते. 6 पर्यंत घेतलेत आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट पण करत चला. कमेंट करा, म्हणजे तुमच्या कमेंट बघितल्यानंतर मला थोडंसं आणखीन बरं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे कसं आहे, आपला हा ट्रेंडिंग टॉपिक नाही आहे, त्यामुळं आपण इकडे जास्त वळत नाही. परंतु आता आपल्याला त्याची खरं गरज आहे. आपण काय म्हणतो, कुठं म्हातारं झालो अजून, कुठं गीता शिकायची आत्ताच. पण आत्ताच खरं शिकल्या जाईल बघा. म्हातारं झाल्यावर शिकू शकत नाही. तोपर्यंत बुद्धी काम करत नाही, हातपाय काम करत नाही. हातपाय थकलेले असतात, डोळे थकलेले असतात, कान थकलेले असतात. त्याच्यामुळे ते होऊ शकत नाही. म्हणून आपलं हे योग्य वय आहे असं समजा आणि व्हिडिओला पण सपोर्ट करा आणि गीता शिकत चला. सगळ्यांनी गीता शिका, गीता वाचा. शिकलं म्हणजे वाचता येईल आणि वाचलं म्हणजे आपल्याला आचरणात आणता येईल. आणि त्याची खरं कलियुगामध्ये आता गरज आहे. कारण आमच्या वेळेस कसं होतं, आमच्या वेळेस आम्हाला म्हणावं लागत नव्हतं शिका म्हणून. कारण आता ज्यावेळेस आपण बघतो ना, कोणी असू द्या, वयस्कर वृद्ध लोक जे आहेत ते सांगतात, आमच्या वेळेस असं होतं, आमच्या वेळेस तसं होतं. आणि तेव्हाच्या याच्यात आणि आत्ताच्या याच्यात फरक पडला आहे. परंतु आता इथून पुढं आपल्या मुलांना संस्काराची गरज आहे, गीतेची गरज आहे. त्यासाठी तरी गीता शिका आणि त्यासाठी तरी चॅनलवरची व्हिडिओ बघत चाला. आणि प्लीज कमेंट करा आणि सबस्क्राईब तर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.